सारंग सावलीची बॅग घेऊन किचनमध्ये येतो आणि टेबलावर ठेवतो. इथे सावली वळून बघते की सारंग तिची बॅग घेऊन आलं आणि टेबलावर ठेवली आहे. तेव्हा ती सारंगचा धन्यवाद करते की एवढं त्यांनी तिला मदत केली बॅग आणण्यामध्ये. तो तिथून 2 मिनटं थांबतो, तिच्याकडे बघतो, विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघतो, किचन बघतो आणि तिथून निघून जातो. आणि हे सगळं लपून बबलू बघत असतो. सारंग तिकडून गेल्यानंतर सावली विठ्ठलाचे आभार मानते आणि तिला बरं वाटतं की सारंग इतपत तरी करतोय. इथे अमृताबाईंनी आणि सोहम बोलत असतात. तेवढ्यातच बबलू तिकडे येतो आणि सांगतो की तुम्हाला माहिती आहे का आत्ता काय झालं म्हणून. आणि तो सांगतो की सारंगने कशी सावलीची मदत केली, बॅग आणली. ऐकून अमृताबाईंनी आणि सोहम खूप खुश होतात आणि त्यांचे हे बोलणं चालूच असतं. तेवढ्यातच नील आणि राजकुमार तिकडे येतात. तेव्हा ते विचारतात की सोहमला कसं झालं तुमची गावाची ट्रिप. तेव्हा सोहम खूप भरभरून बोलतो की खूप छान होतं, आम्हाला आधी वाटलं कसं असेल म्हणून, पण सावली वहिनींच्या घरच्यांनी खूपच आब राखली, खूप काळजी घेतली आमची. आणि सावली वहिनीच्या हातचं जेवण तर वाह, लाजवाब, थालपीठ म्हणू नका हे. आणि एकदम राजकुमार फोनमध्ये बघता बघता मुद्दामून घसा खवखवतो आणि त्यांना कळतं की आता गप्प बसायची वेळ झाली आहे म्हणून सोहम आणि बबलूला. इथे बबलू आणि सोहम म्हणतात चला आपण निघूया म्हणून, आणि ते तिथून आपली बॅग घेऊन निघून जातात. इथे अमृताबाईंनी तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजकुमारला सांगत असते की खरंच सावली खूप छान आहे, खूप गोणी मुलगी आहे ती. तो तिच्याकडे रागाने बघतो. नीलही तिकडून निघून जातो आणि इथे राजकुमार म्हणतो बस झालं जा म्हणून, आणि ती तिथून निघून जाते आणि तोही तिथून निघून जातो. इकडे सावली तुळशीची पूजा करायला येते आणि तिने तो धागा बांधलेला असतो. ते बघून तिला आठवतं जाण्याच्या आधी, घरी जाण्याच्या आधी ती तो धागा बांधते आणि म्हणते की या घराचं रक्षण कर म्हणून. आणि आता ती तो धागा काढून टाकते, पूजा करते. तेवढ्यातच पाठून सरू आजी येते आणि सावलीला विचारते कशी आहेस म्हणून. तुझी खूप आठवण आली, किचनमध्ये तर तुझी आठवण खूप येत होती. इथे सावली पण म्हणते मलाही तुमची खूप आठवण आली म्हणून. आणि ती म्हणते चला आता आपण किचनमध्ये जाऊया म्हणून. आणि त्या दोघी किचनमध्ये निघून जातात. तिलोत्तमा आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो कारण सारंग त्या मुलीला परत घेऊन आला आहे म्हणून. इथे सारंग तिलोत्तमाच्या रूममध्ये येतो, तिच्या बाजूला बसतो आणि तिला सगळ्या गोष्टी सांगतो तिथे काय काय घडल्या. ती खरंच सावली खूप चांगली मुलगी आहे, तिच्याबद्दलचं सत्य कळलं. इथे तिलोत्तमा म्हणते की तू तिला परत घेऊन का आलास, तिच्याबद्दलचं सत्य जाणून घ्यायला गेलेलास ना. तेव्हा तो म्हणतो खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. हां, तिच्या घरच्यांनी जर का तिचं कौतुक केलं असतं तर मला ते पटलं नसतं, पण सगळे गावकरी पण तिचं कौतुक करत होते आणि त्या सगळ्या गावकऱ्यांचं पण तो तिला ऐकवतो की त्यांनी कसं कसं तिचं कौतुक करून सांगितलं होतं आणि कसं सत्य बाहेर आलं आहे आणि त्याला कळलं आहे ते. तो म्हणला मी फक्त ऐकीव नाही तर डोळ्यांनी देखील ते सगळ्या गोष्टी पाहिल्यात. आणि तो म्हणतो खरंच ती चांगली आहे. इथं तिलोत्तमाला कळतं की ती हरली आहे म्हणून. आणि इथे सारंग तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि या सगळ्या गोष्टी चंद्रकांत बाहेरून ऐकत असतो. इथे तिलोत्तमाला कळतं की कोणीतरी बाहेर आहे आणि तो सुद्धा चंद्रकांत, तिचा नवरा. आणि तिला ते आठवतं की त्या दोघांमध्ये पैज लागली असते. चंद्रकांत म्हणतो की सावली खूपच चांगली मुलगी आणि तुला कळेल. इथे तिलोत्तमा पण त्याला म्हणते की तुम्हालाही कळेल ती कशी चुकीची मुलगी आहे सारंगसाठी म्हणून. आणि तिला कळतं की आता ती पैज हारली आहे म्हणून. इथे दोघंजणं तिलोत्तमा आणि चंद्रकांत एकमेकांकडे बघतात. त्यांना कळतं जगन्नाथ आपल्या मेलेल्या मुलीच्या फोटोसमोर उभा असतो आणि तो खूप बेचैन असतो. त्यामुळे त्याला काहीच सुचत नसतं. त्याला भैरवीने केलेल्या अपमानाची आठवण होत असते आणि तो खूप बेचैन असतो. त्याला समजत नाही काय करावं आणि काय नाही. तेवढ्यातच त्याची बायको अलका तिकडे येते. ती जगन्नाथला विचारते तुम्ही अशी का करताय, काय झालं आहे तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो तिलोत्तमानी तर माझ्या खऱ्या मुलीला बर्बाद करून टाकलं, माझ्यापासून हिसकावलं. आता ही भैरवी माझी मानसकन्या हिसकावती आहे. मला ही गोष्ट खपतच नाही आहे. भैरवीने जे केलं ते केलं, पण सावलीने मला चुकीचं समजलं, ह्याच्यामुळे मला जास्ती दुःख होतं आहे. इथे अलका त्याला समजवत असते, पण जगन्नाथ खूपच हर्ट झाला आहे, त्यामुळे त्याला काहीच सुचत नसतं. तो म्हणतो भैरवीचा तर मी बदला घेणारच, पण सावलीचं काय करू. त्या बिचारीला गैरसमज झाला आहे. मी असं काहीच केलं नाही आहे.
आणि ती बरोबर म्हणली. तिच्या नवऱ्याच्या पाठीमागे ती खंबीरपणे उभी राहिली. त्या गोष्टीचं मला दुःख नाही आहे, पण जाऊन दे, मला काहीच सुचत नाही आहे. इकडे सावली किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच ती बघते बाहेर, तर इथे सारंग फोनवर बोलत बोलत जात असतो. तेवढ्यातच त्याचा रुमाल हातातून खाली पडतो आणि त्याला कळत नाही, कारण तो फोनवर बोलत असतो. इथे सावली ते बघते आणि ओरडत असते, ओ सारंग सर, तुमचा रुमाल पडला आहे म्हणून. पण त्याला काही ऐकायला जात नाही. तर सावली धावत धावत बाहेर येते. तो रुमाल उचलते आणि सारंगला देते. तो फोनवर बोलता बोलता तो रुमाल घेतो, तिच्याकडे बघतो आणि निघून जातो. आणि या सगळ्या गोष्टी तिलोत्तमा आणि ऐश्वर्या बघत असतात. ऐश्वर्या तिलोत्तमाचे कान भरायला सुरुवात करते. बघितलंत मॉम, ही कशी सारंगच्या जवळजवळ जाते, पुढे पुढे करते. इथे तिलोत्तमा पण बघून तिलाही राग येत असतो. ती म्हणते, हो बघते मी. इथे सारंगचा फोन संपतो आणि तो गाडीत बसणार. तेवढ्यात इकडे तो सावलीला बघतो. तो परत सावलीजवळ येतो आणि रुमाल दाखवतो आणि म्हणतो, ह्याच्यासाठी थँक्यू, आणि तो निघून जातो. सावली इकडे हसते आणि ती पण आतमध्ये जायला निघते. वरती तिलोत्तमा आणि ऐश्वर्या तर उभेच असतात. सावली जात असते तेव्हा तिलोत्तमा तिला थांबवते आणि म्हणते, ए मुली थांब. इथे पाठमोरी सावली उभी राहते. तिलोत्तमा तिला म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना की सारंगच्या आसपास दिसू नको म्हणून, मग का गेलीस तू त्याच्याजवळ. इथे सावली काहीच बोलत नाही, ती चुपचाप उभी असते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, तू अशी नाही ऐकणार, तुला तर शिक्षा केलीच पाहिजे. ती ऐश्वर्याला सांगते, तुला हवी ती शिक्षा तिला दे, आणि ती तिथून निघून जाते. ऐश्वर्याला तर काय बरंच झालं, तिला बदला घ्यायला हवाच असतं. ती म्हणते, चल माझ्या ओबर आतमध्ये. ती सरू आजीला बोलवत असते ऐश्वर्या. सरू आजी एक फडकं आणि पाण्याची बादली घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही हे का मागवलं आहेत म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते सावलीला की घे आणि अख्खं घर साफ कर. इथे सरू आजी म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय, हे अख्खं घर साफ करायला 10 माणसंसुद्धा कमी लागतील आणि ती एकटी कशी करणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ती करणार म्हणून, तिला कामाची खूप हौस आहे. इथे सरू आजीला कळत नाही काय चाललं आहे म्हणून, पण ऐश्वर्या सावलीला म्हणते, घे ते आणि कामाला लाग म्हणून. सावली आपला पदर खोचते आणि सरू आजीला डोळ्यानेच खुणवते की शांत राहा म्हणून, आणि ती पाण्याची बादली उचलायला जाते.